आपण सर्वे जाणून आहात आणि सर्वश्रुत आहे की महाराष्ट्रामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ हा निर्माण झालेला आहे। सदृश्यच नव्हे तर ओला दुष्काळ पडलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरात तर कहरच झाला आणि राहिल्या सोयल्या ज्या काही आशा असतील नसतील त्या देखील संपुष्टात आलेल्या आहेत। शेत जमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, पीक 100% वाया गेलेलं आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे आणि विशेष करून संभाजीनगर आणि लातूर हे जे दोन आपले उपविभाग आहेत, या दोन उपविभागात अर्थात पूर्ण मराठवाड्यात ही अत्यंत स्फोटक स्वरूपाची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। स्फोटकचा अर्थ की शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय झाला नाही। शासन म्हणून कुठेही प्रशासन काम करताना आढळून येत नाही। शासन निर्णय कुठल्याही प्रकारचा स्वयंस्पष्ट स्वरूपातला निघत नाही आणि या सगळ्यांमध्ये ओला दुष्काळ असतानाही हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही। आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगानं मागणी करत आहोत। राज्यपालांना आम्ही भेटलो, त्या संदर्भात मोर्चे जे आहेत ते काढले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आणि उन्हाळ्यामध्ये पडलेल्या पावसाने झालेल्या नुकसानाच्या अनुषंगानं 4 जूनलाच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही कर्जमाफीच्या अनुषंगानं मोर्चे काढले आहेत। अलीकडच्या काळात देखील मोठे आंदोलनही झालेले आहेत, मात्र सरकार हे ऐकायला आणि बदलायला तयार नाही। आम्ही याचा धिक्कार करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची मागणी आहे। या मागणीच्या सोबत नुसत्या वटाणाच्या अक्षदा या शेतकऱ्यांना लावू नये, तर आपलं जे पॅकेज आहे ते स्वयंस्पष्ट स्वरूपात सांगावं। एक, कर्जाचा कुठलाही तगाता लावू नये आणि दरम्यानच्या काळामध्ये संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची आपण दिलेल्या वचनानुसार ती करण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे की शेतकऱ्यांना कुठल्याही पंचनाम्याची आवश्यकता नाही। हाताच्या कंगणाला आरसा कशाला? पाऊस किती अतिरिक्त पडला आहे तुमच्याजवळ मोजमाप यंत्र आहे आणि 300 पेक्षा अधिक तालुक्यामध्ये पाऊस जास्ती पडला आहे, दुप्पट तिप्पट सरासरीपेक्षा आपणच सांगितलेलं आहे। आता तिप्पट दुप्पट पाऊस पडल्यावर पिकं चांगले राहूच शकत नाही। त्यामुळे कुठल्याही सर्वेक्षणाचा फापट पसारा न मांडता आणि टाइमपास न करता सरसकट सगळी दूर आपण एक जिन्सी आणि एक धोरणाच्या अनुषंगानं दुष्काळ जाहीर करावा ही आमची तिसरी मागणी आहे। चौथी जी मागणी आहे ती प्रति हेक्टर 50,000 रुपयांच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ दसऱ्याच्या आत कुठली कमाल जमिनीची अट न ठेवता 50,000 हेक्टरनुसार ताबडतोबीनं शेतकऱ्याच्या खात्यात 50,000 रुपये ही टाकावेत ही आमची चौथी मागणी आहे। पाचवी मागणी आहे की पिकांचं झालेलं नुकसान हा एक भाग आहे आणि खरडून गेलेल्या जमिनी ह्या दुसरा भाग आहे। मोठ्या प्रमाणावर जमिनी या रब्बीमध्ये उपयोगात येणार नाही, पुढच्याही काळात येणार नाही असा देखील एक प्रवर्ग त्यामध्ये आहे। त्यामुळे खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं 5 लाख रुपये तर रब्बीत कामी येऊ शकणार नाही अशा जमिनीच्या अनुषंगानं अतिरिक्त 50,000 रुपये अजून ही शेतकऱ्यांना द्यावी ही आमची मागणी आहे। यानंतरची जी आहे सगळी जी अत्यंत महत्त्वाची आहे की पीक विम्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार हा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारच्या काळात झालेला आहे आणि यातलं गोडबंगाल जे आहे हे तसंच्या तसं झाकलेलं राहावं। यातले जे आका आहेत विम्याचे यांच्यावर कोणती कारवाई होऊ नये म्हणून पीक विम्याचं स्वरूपच बदलून टाकलं। त्यामुळे तो 1 रुपयातला पीक विमा नव्हता, त्यामध्ये सरकार 15,000 पदरचे टाकत होती, त्यामुळे तो पीक विम्याचं स्वरूप चांगलं होतं। स्वरूप चांगलं असल्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना दिलासाही मिळण्याची फार मोठी आशा त्या माध्यमातून होती। मात्र एक चांगली पीक योजना जी 25 वर्षापासून डेव्हलप होत आली होती आणि ती परिपक्व लेवलवर जाणं आवश्यक होती, यात घोळ केलेल्या लोकांवर कारवाई करायला पाहिजे होती। मात्र ही विमा योजना 1 रुपयाची जिला आपण म्हणतो ही गुंडाळून ठेवली आणि अत्यंत बोगस नुसते पैसे खाऊ कमिशन खाऊ पीक विमा लागू जो केला हा पीक विम्याला आता काय करायचं कसं निस्तारायचं आपण पहा। मात्र पीक विमा जो आहे हा विमा जिथे आपण म्हणतो तो पीक विमा उतरवणाऱ्यांनाही देखील हा पूर्णतः लोकांना हा पीक विमा द्यावा ही आमची या अनुषंगानं 6वी मागणी आहे। आणि 7वी जी मागणी आहे ती रब्बीमध्ये आता शेतकऱ्यांना पेरण्याकरता कुठली परिस्थिती त्याची चांगली राहिलेली नाही आणि त्याकरता रब्बीची जबाबदारी सरकारने घ्यावी।
त्यामुळे कोणताही भ्रष्टाचार न करता तिथे खत आणि बी बियाणं आणि कीटकनाशकं हे शेतकऱ्यांना द्यावं अशा स्वरूपाचं एक पॅकेज या ओल्या दुष्काळ जाहीर करत असताना त्यांनी जाहीर करावं. नाही तर पुन्हा येतील आणि म्हणतील ओला दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना आम्ही अनुदान देऊ आणि प्रत्येकाला वाटाण्याच्या अक्षराला लावतात. तशा लावण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे ही जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. सरतेशेवटी काल काही मंत्रिमंडळातील मंत्री ही शेतकऱ्यांशी जाऊन चर्चा केली अशा बातम्याही आल्या. आज आम्ही जेव्हा फील्डवर फिरलो मोठ्या व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांशी सकाळपासून आम्ही जेव्हा चर्चा करतो आहे तेव्हा त्यांनी देखील या संदर्भामध्ये कसा एक तमाशा सत्ताधाऱ्यांकडून मांडला गेला याची त्यांनी माहिती आम्हाला दिली. मंत्र्यांनी जायला नव्हतं पाहिजे का? हो, जायला पाहिजे होतं. उशिरा आले हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे असंही म्हणायला आम्ही तयार आहोत. अहो तुम्ही काल आले, मात्र परवा तुमची कॅबिनेटची बैठक होती. परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीत आपण ठोस शासन निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून आपण त्या जी आरच्या अनुषंगानं कशी मदत करणार आहे ह्या सांगणारा जो जी आर आहे आणि दिलासा देणारं जे वक्तव्य आहे, भूमिका आहे, ती घेऊन त्यांनी काल यायला पाहिजे होतं. मात्र बिन जी आरचे आले, नुसते आले गेले, फोटो काढला आणि विचित्र बोलले. एक मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले, माझ्या काय खिशात पैसे आहे का? अरे मंत्री आहे तुम्ही, संकटमोचन म्हणून काय दुसरे विरोधी पक्षच फोडायचे आहेत का आपल्याला? संकटमोचन म्हणून काय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्याच समस्या तुम्हाला संपवायच्या आहे का? शेतकऱ्यांच्या समस्यांचं काय? संकटमोचक म्हणून मिरवता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करत असताना आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. तर दुसरीकडे जे उपमुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे अर्थ खातं आहेत, या अर्थ खात्यातले मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला पैशाचं सोंग घेता येत नाही. ते देत असताना लाडक्या बहिणींना अनुदान दिलं हे ते सांगतात. अरे तुम्ही लाडक्या बहिणींना योजना चालू केली, गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर फिरले, तुम्हाला लाडक्या बहिणींनी मतदान केलं तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली, तेव्हा तुम्हाला गोड वाटलं. आणि आता ती रक्कम जी आहे त्या रकमेचा कांगावा करत असताना शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही असं आपण सांगता आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. तुम्हाला 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराची जेव्हा भीती दाखवली तेव्हा पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणून पैसे वाचवायसाठी तुम्ही गेले होते का? सत्ताधारी पक्षात सहभागी झाले होते का? या अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. कुठून पैसे आणायचे काय आणायचे ते तुम्ही ठरवा, मात्र शेतकऱ्यांना तातडीचं अनुदान द्या हे देखील या निमित्ताने आम्हाला सांगावंसं वाटतं. त्यामुळे एकंदरीत काल मंत्री फिरले, मात्र बेताल स्वरूपाचं त्यांचं प्रत्येकाशी असणारं जे वर्तन आहे हे वर्तन जखमेवर मीठ चोळण्याच्या अनुषंगानं होतं. अशा असंवेदनशील सरकारचाही आम्ही या निमित्तानं धिक्कार करतो. आणि तो धिक्कार करत असताना काल मंत्री बांधावरून फिरून गेले, वापस मंत्रालयात आपल्या आपल्या बंगल्यात जाऊन झोपून राहिले. अरे काल रात्री तुम्ही दुसरी कॅबिनेटची मिटिंग लावायला पाहिजे होती, आज सकाळी मिटिंग घ्यायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना काय मदत करणार ते सांगायला पाहिजे होतं. मात्र पाऊस हा आता कुठेतरी ओसरल्याचं दिसतोय. तुर्तास तरी पुन्हा IMD जो आहे विभाग जो आहे, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जो आहे, त्यांनी पुन्हा 28-29ला एक इशारा दिला आहे. त्या अनुषंगानं आपण काय तयारी करता, शेतकऱ्यांना काय मदत करणार आहे? एक तर ही आलेली जी परिस्थिती होती यामध्ये सरकार म्हणून तुम्ही काही आपत्कालीन व्यवस्थाही पुरवली नाही, आपण बघ्याची भूमिका घेतली. पुढचा जो इशारा आहे त्यालाही आपण तयार नाही, कोणतं अनुदान देत नाही, कोणतं मदत देत नाही. हा सगळा निर्ढावलेपणा जो आहे सरकारचा याचा आम्ही धिक्कार करतो. 288 पैकी 240 आमदार आपल्याजवळ आहे आणि एवढं बहुमत असताना आणि केंद्रामध्ये तुमची ताकद असताना तुम्ही जर काही शेतकऱ्यांच्या मदतीने करणार नसाल तर आम्ही याचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि असं चालणार नाही. पुढच्या काळामध्ये आम्ही मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत या मूलभूत शेतकऱ्यांच्या समस्येला ते नीटपणे समोर जात असताना त्यांना काही कुठल्याही प्रकारचा दिलासा देत नाही. तोपर्यंत आगामी काळात आम्ही यांना पळता पळता भुई थोडी केल्याशिवाय काँग्रेस म्हणून राहणार नाही हे या निमित्ताने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. साहेब, मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर आहेत, मात्र जे नुकसान झाले ते फक्त शेताची पिकांची त्याची पंचनामे होत आहेत, ज्या जमिनी खरडून गेल्या त्याची पंचनामे होत नाही. काल जालन्यात कृषी मंत्री आले होते, त्यांना देखील शेतकऱ्यांनी घेराव घातला आणि हेच प्रश्न त्यांच्या समोर मांडले. कुठेतरी पंचनाम्यामध्ये प्रशासन हलगर्जीपणा करते. पंचनाम्यांची आवश्यकता नाही आणि पंचनाम्याची आवश्यकता नाही हे मी नाही सांगत, तर पंचनाम्यांची आवश्यकता नाही हे मागच्या वेळेस जेव्हा हा काही पहिल्यांदाच पाऊस पडला असं नाही, वारंवार पाऊस पडला. लाल्या पडला तरी आपण खात्यात पैसे टाकत होतो, पिल्या पडला तरी टाकत होतो, उंटाळी आली तरी टाकत होतो, बोंडाळी आली तरी टाकत होतो. जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा तुमच्याजवळ पर्जन्यमापक यंत्र आहे तेव्हा जे दाखवतं की 300-300 मिलीमीटर पाऊस पडला,
कुठे 100 मिलीमीटर पाऊस पडला आणि सगळीदूर अतिवृष्टी झालेली आहे. असं असताना इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट तुमच्याजवळ आहे, महाराष्ट्राने मेट्रोलॉजी डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे. हा सगळा रिमोट सेन्सिंगचा डाटा सगळ्यांना असताना आपण जेव्हा पंचनामा शब्द वापरता तेव्हा त्याचा अर्थ काय, तर हे सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे पंचनाम्याची कुठलीही आवश्यकता नाही. सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ हा शासनाने जाहीर करावा. याआधी देखील दुष्काळ पाऊस कमी पडला तर बिना पंचनामा झालेला आहे, पाऊस जास्त पडला तर बिना पंचनामा आपण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. ही काही पहिली वेळ नाही. काल खुशाल मुख्यमंत्री म्हणून सांगतात की निकष न बघता मदत करा. अरे मग निकष सांगता कशाला? आणि हा विनाकारण शेतकऱ्यांना टाईमपास करण्याच्या अनुषंगानं असे आपल्या ठेवणीतले शब्द काढू नका, ही या निमित्ताने विनंती आहे. आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भात तर आमची मागणी आहेच, मी त्या आधीच आपल्याला सांगितलेली आहे. ठिकठिकाणी जे पर्जन्यमापक यंत्र बसवलेले आहेत त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? पर्जन्यमापक यंत्राची विश्वासार्हता हा आपल्या ठिकाणचा विषय आहे. मुळात या सगळ्याला अकॅडमिक डिस्कशनची कुठेही गरज नाही, तांत्रिकतेमध्ये अधिक जाण्याची गरज नाही. डोळ्याने सगळेजण बघतात अतिवृष्टी झाली आणि आकडेवारी ती घेतात पर्जन्यमापक यंत्राची. पहिले आणि शेवटी या दोन्हींमध्ये एक अहवाल खालून आला, कृषी विभागाचा एक जॉईंट सर्वे आला की संपूर्ण मंडलामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ही अत्यंत एवढा पाऊस पडला, इतका झाला आणि संपूर्ण पिकं नष्ट झाले. हा एक कागद जरी असला तर राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर एवढं पुरेसं आहे. आता त्यांना मदत करायची नाही म्हणून आता स्वतःजवळचे ठेवणीतले शब्द आणि माहिती सांगून यातून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. माझा प्रश्न आहे की ते जी आकडेवारी घेते शासन, कोणतेही शासन असो, ती पर्जन्यमापक यंत्रावरून घेतं आणि ते कधी कधी चुकीची दाखवतं. मान्य आहे. तुम्ही त्या पर्जन्यमापक यंत्राला मान्य करणार का? पर्जन्यमापक यंत्राला हा वादाचा विषय यासाठी होऊ शकत नाही की महाराष्ट्रातल्या 300 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली हे सरकारी आकडे आहे. जेव्हा सरकारी आकडेच दाखवतात की अतिवृष्टी झालेली आहे, ही परिस्थिती कधी निर्माण होईल की सरकारी आकडे दाखवतात आहे की जास्ती पाऊस पडला नाही. काय होतं सर की एखाद्या मंडळात जर पाऊस खूप पडला आणि पर्जन्यमापकात जर ते पाऊस नाही दिसला तर ते मंडळ वगळलं जातं. मी आपल्याला तेच सांगतोय की पर्जन्यमापकाचा कांगावा न करता हाताच्या कंगणाला आरशा कशाला. आज सगळ्यात दूर फिरून आल्यानंतर, कारण अतिवृष्टी झाली ती एकाच टप्प्यात झाली नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पंधरवड्यातच पाऊस पडला जास्ती असं नाही, तर तो ऑगस्टमध्ये पडला, जूनमध्ये पडला, जुलैमध्ये पडला. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात पावसाने एकदा फटका दिलेलाच आहे आणि पावसाने जो फटका दिलेला आहे हा मोठा फटका दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा अशा प्रकारचा एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे यासाठी पर्जन्यमापक फक्त तुमच्याजवळच ठेवा आणि हे क्लिअर कट मेरिटवरचा हा विषय आहे आणि त्या अनुषंगानं कुठाही अशा प्रकारच्या पैसे नाहीत, खिशात पैसे घेऊन फिरतो का, पर्जन्यमापकात आलं नाही, मंडल निहाय करू, तालुका निहाय करू, अशी कुठलीही गरज नाही. सरसकट संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. सर, एकीकडे मंत्री बांधावरती फिरतायत, मात्र केंद्रानं अजूनही ह्याची काही गंभीर दखल घेतलेली दिसत. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अशा प्रकारचा कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. एप्रिलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वादळ, अतिवृष्टी, गारपीट ही झाल्याचं मी आपल्या लक्षात सविनय आणून देऊ इच्छितो आणि त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर फळबागांचं नुकसान झालं, भाजीपाल्याचं नुकसान झालं. तेव्हापासून सातत्याने हा एप्रिल झाला, मग मेमध्येही तशाच प्रकारे वादळ आलं, गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, जूनमध्ये झालं, जुलैमध्ये झालं, ऑगस्टमध्ये झालं आणि आता सप्टेंबरमध्ये झालं. या कुठल्याही टप्प्यामध्ये केंद्राची कोणती समिती आलेली नाही. त्यामुळे 8 दिवसातच केंद्राची समिती येईल ही आशा बाळगणं चुकीचं आहे. मुळात या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची नाही आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा धर्म सोडून हा पळपुटेपणाचा अधर्म देवेंद्र फडणवीस सरकार हे करत आहे. एकनाथ शिंदे यांनी जी किट वाटप केली जाहिरातबाजीचा त्यांच्यावर आरोप झाला. एकनाथ शिंदे म्हणाले की फोटो नका बघू, किटच्या आतमध्ये काय आहे ते बघा. मदत करणे ही अत्यंत चांगली बाब आहे. काँग्रेसने देखील एक मदतीच्या अनुषंगानं कॉल दिला. आम्ही देखील काही किट जे आहेत त्या ताबडतोबीने घेऊन जातो आणि हे याचा उल्लेख करण्याचं कारण असं की सर्वांनीच, काही स्वयंसेवक संघटनाही पुढे आलेल्या आहेत आणि आम्ही फिरत असताना विशेष करून शहरी भागामध्येही लोकांनी सांगितलं की आमची अशी परिस्थिती, सगळा किराणा आमचा भिजला, आम्हाला खिचडी कोणी खाऊ घातली, काय सांगितलं. तर यावेळेस माणुसकी धर्म जो आहे हा सांभाळण्याचा हा प्रसंग असतो. मात्र स्वतःचा फोटो छापून
मदत करण्याकरता यांनी शासकीय निधीवरही काय तो शिदा का आधा काय जे होतं, कोणता शिदा होता तो शिवशिदा का काय आनंद शिदा, त्यावेळेसही स्वतःचे शासकीय फोटो त्याच्यातून फोटो छापून लोकांना सन्मान करायला सांगितले. मग कुठे अजून काही हिंदू मुस्लिममध्ये तर पटाईत आहेत, ईदची पण सौगात म्हणून काही स्वतःचे फोटो त्यांनी पाठवले. आणि आता दिवाळीमध्ये आता काही करतात का दिवाळखोरी झाली म्हणून आता पळ काढतात, कारण येणाऱ्या काळात आता त्यांचं वर्तन कसं राहील यावर तुर्तास राजकीय भाष्य करणं योग्य नाहीत. मात्र कोविडपासून अशा प्रकारचे फोटो लावून स्वतःचीच पूजा स्वतः करून घेण्याचा एक धंदा हा जो लावला जातो आहे आणि तो सार्वत्रिक अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पक्षांकडून होतो. विशेष करून भाजपकडून झाला आहे, शिवसेनेकडून झाला आहे, अजित पवारांच्याही गटाकडून झाला आहे, कुठे आमच्याही पक्षाकडून झाला, त्याचाही आम्ही धिक्कार करू. मात्र एकंदरीत हा स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो म्हणजे मला पहा आणि पानफुल व्हा याचा हा कळस आहे. बरं, अजित पवारांचं आज पुन्हा एक वक्तव्य आलं. तुम्ही जसं सकाळी 7 वाजता दौऱ्याला सुरुवात केली तसं अजित पवार सकाळी 6 वाजता गेले. ते म्हणाले की कोण मायका लाल येतो सकाळी 6 वाजता. आता लाल जॅकेट घालून स्वतःलाच मायका लाल जर समजत असतील तर हे हास्यास्पद आहे. मुळात ते स्वतः जर खरंच मायका लाल असतील तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी दिल्लीत जावं, अजून कुठे जावं, आपला अनुभव लावावा. स्वतःची काय ती 70,000 कोटी भ्रष्टाचार केलेली संपत्ती आहे ती विकावी. मात्र शेतकऱ्यांना भरगच्च पॅकेज द्यावं आणि आपल्या असणारा जो काही आपण आव आणता खूपच कार्यक्षम असल्याचा तो आव जो आहे तो सिद्ध करावा, हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे. उद्धव ठाकरे पाहणी दौरा करतायत. बऱ्यापैकी त्यांनी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सरकारवरती आरोप केले. सरकारवर आरोप राजकीय पक्ष या नात्यानं आम्ही विरोधक करतोय कृपा करून असं नाही, हे ध्यानात घ्या. शेतकऱ्यांचा बांधावर गेल्यानंतर शेतकरी काय बोलतोय हे लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी अहवाल दिला आहे, शेतकऱ्याला कुठलीच मदत करायला तयार नाही, शेतमालाला भाव नाही. निवडणुकीची मतं घेत असताना आपण सांगितलं की कर्जमाफी करू, ते आपण करायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीत आता शेतकरी एकंदर झालेला जो उद्रेक आहे आणि वस्तुस्थिती आहे या अनुषंगानं त्यांची आलेली ही प्रतिक्रिया ही राजकीय स्वरूपाची नाही. काही दिवस थांबा, आता हे 240 आमदारातलेच काही आमदार देखील आता टीका करण्याची सुरुवात करतील. सर, एक जालन्याचा प्रश्न आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. जवळपास 12,000 हेक्टर क्षेत्र जे ते बाधित झालेलं होतं. मात्र जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं शासनाला अहवाल उशिरा गेला आणि दुसऱ्या टप्प्यातलं जे अनुदान जाहीर केलं शासनानं त्यामध्ये जालना जिल्हा वंचित राहिला. केवळ जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकरी वंचित आहेत. हा काही प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही, वरतूनच त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच नुकसान झालं नाही अशा प्रकारचे अहवाल कुठेतरी मागितल्या जात आहे. त्यामुळे मी आधी सांगितल्यानुसार आताच काही सप्टेंबरमध्ये पाऊस पडला असं नाही, तो सातत्याने एप्रिलपासून पडतो आहे. त्यामुळे वेगळं पंचांग देवेंद्र फडणवीस तुम्ही कृपा करून आता पाहू नका. सरसकट ओला दुष्काळ महाराष्ट्रात जाहीर करा. नाही, अहवाल 10 दिवस उशिरा पाठवलाय. तो त्याला बाकी जिल्ह्याला तर मदत जाहीर झाली मराठवाड्यात. मदतीचं स्वरूप आणि प्रारूप जे आहे ते तुम्ही काय आहे ते पण तपासून बघा. झालेलं नुकसान आणि एकंदरीत मिळालेलं जे काय अनुदान आहे याचाच कुठे तारतम्य नाही. जो शासन निर्णयाचा उल्लेख आपण करताय त्यामध्ये अनुदान कमी केलेलं आहे. शेतकऱ्याचं जे हेक्टरी पीक आहे ते कमाल मर्यादा त्याची जी होती ती किमानवर त्यांनी आणलेली आहे, तेही कमी केलेलं आहे. त्यामुळे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं देखील आम्ही नुकसान भरपाईचं समर्थन करत नाही. सरसकट शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी द्या आणि खरडून गेलेल्या जमिनीकरता 5 लाख रुपये द्या. सोबत कर्जमाफी करा, रब्बी पिकाची व्यवस्था करा. ही एकत्रित पॅकेजचं स्वरूप देखील मी आपल्याला यापूर्वी सांगितलेलं आहे. एक राजकीय प्रश्न आहे सर. अंजली दलानी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नितीन गडकरींवरती आरोप केले. ते म्हणतात की टोलमधून जो काही पैसा मिळतो तो आयडियल कंपनी मार्फत गडकरींच्या दोन्ही मुलांच्या खात्यात वर्ग करा. नितीन गडकरींच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्याची सुपारी अनेक लोकांनी घेतलेली आहे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि महाराष्ट्रातल्या एका माणसाला पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत. म्हणून हा कुठेतरी वस्त्रहरणाचा घरातूनच चाललेला हा प्रयत्न आहे. एवढंच या निमित्ताने बोलू. मात्र मूळ आज अतिवृष्टी ओला दुष्काळ या त्रिज्येमध्येच बोलणं मी पसंत करेन. ही सुपारी राजकीय मंडळीने घेतली का उद्योजकांनी घेतलेली? तुम्ही जे म्हणता सुपारी. ते ज्या पक्षात आहेत त्याच पक्षातल्या लोकांनी घेतलेली आहे. राजकीय मंडळीने घेतली. त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी घेतलेली आहे. साहेब, तुम्ही आता ती त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी घेतली आहे. ते आता अजून होईल ना. आता
अजून ती 2 महिन्याची मोहीम आहे, तर अजून होईल ना पुढे. आज एवढंच एकच माणूस आहे का हे सगळी मोहीम राबवणार? आका जो आहे, केंद्रामध्ये 2 आका आहेत आणि महाराष्ट्रात 1 आहे. मागच्या दिवसांपासून भरपूर तयार झाले. हो. म्हणालो की किती आहे? नाही, आका जो आहे आता त्याचा शोध आपण सर्व मिळून घेऊ. मात्र मी जे सांगितलंय हा काही पॉलिटिकल नाही, मी जे कोणाला पडतंय काय बोलतंय ते सांगितलंय. आणि आज आपण या त्रिजेत राहू ना, मी त्याच्यासाठी आपण फोन लावा मला, मी सांगतो. मी याआधी त्याचा उल्लेख केलेला आहे. साहेब, तुम्ही पीक विम्या संदर्भात आता एक आरोप केला की भ्रष्टाचार झाला. तुम्ही अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला की कोणती योजना चांगली होती, काय होती शेताच्या बांधावर काय शेतकरी. निश्चित त्यांनी तुलनात्मक मागची योजना चांगली होती हेही सांगितलं. मात्र शेतकऱ्यांनी गतकाळामध्ये तोंड पाहून पीक विमा मिळाला अशा प्रकारच्या देखील तक्रारी नोंदवलेल्या आहेत. थँक्यू. जालना शहरातल्या काही वस्त्यात पाणी गेलं. एक मिनिट. धन्यवाद. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपले आभार. मी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्याही माझी प्रेस वार्ता होती त्याच्यातही बोललो. नाही, आता मी या त्रिज्यात बोलायचं ठरवलं तेवढं काय. ते ओपन सिक्रेट आहे त्याला माझ्या हातून नाही, मी सांगायला महत्व आहे. मी सांगितलेलं आहे, फक्त मी आज या त्रिज्येतच बोलतो. त्याचा फक्त आपण सर्वजणांशी भेट. अतिवृष्टी मी या संदर्भामध्ये वारंवार उल्लेख केलेला आहे. आपण सांगता तोच उल्लेख आहे. हो मग आहे तर मी तुमच्या आग्रहा खातरच मी एवढं बोललो. तेवढा तुम्ही करा. माझे संदर्भ आहेतच ना, ते छापूनही आलेले आहेत. त्यामुळे मी काही बोलत नाही असं नाही. या संहिता म्हणून मी आज या त्रिज्येत बोलणं मी पसंत करतोय. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.